नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथील अंगणवाडीत वितरित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा आरोप करण्यात आलाय। इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून लाभार्थींना देण्यात आलेल्या एका पाकिटात हा प्रकार समोर आल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय। या घटनेमुळे बालकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी सुखदेव माळी यांनी देवगाव येथील ग्राम मारुती मंदिरापासून पोषण आहार आणला। पोषण आहारामध्ये त्यांना दर महिन्याला पोषण आहार मिळतो। पोषण आहार आणल्यास लोड शेडिंग असल्यामुळे आदल्या दिवशी त्यांनी पोषण आहार शिजवून खाल्ला। दुसऱ्या दिवशी एक पिशवी सोडली, त्यामध्ये मृत्यू पक्षी आढळला। मृत्यू पक्षी जर एवढा मोठा मृत्यू पक्षी जर आढळत असेल पोषण आहारामध्ये 1 किलो पिशवीमध्ये, तर प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे। जिथे पॅकिंग तयार होती त्या ठिकाणी सरकारने पूर्ण लक्ष घातलं पाहिजे, कारण जेणेकरून हे लहान मुलांशी जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न होतो। हा प्रशासन ह्या गोष्टीत पूर्ण लक्ष घातलं पाहिजे, माझं मत असे। पण उद्या लहान मुलांना काही कमी जास्त झालं किंवा हे अज्ञान लोक आहे, अज्ञान लोकांनी काही शिजून घातलं, ठीक आहे पक्षी आहे, उद्या त्याचं पॉयझन झालं, काही कमी जास्त झालं तर काय करणार सरकार? याच्यात गांभीर्याने जिथं पॅकिंग तयार होती जिथं लक्षच घातलं पाहिजे सरकारने, असं माझं मत। नाव काय? पूजा सुखदेव माळी माझं नाव। मला अंगणवाडी मधून ना आहार भेटतो, आम्ही दर महिन्याला आणायला जातो। त्याच्यामध्ये ना माझे मालक आम्ही आणायला जातो। 3 मुलं आहे माझे, 3 मुलांचा 2 मुलांचा आहार भेटतो मला। त्यांनी ना त्याच्यात पक्षी निघाले। मी भात शिजवल्यानंतर ना ते बघितलं, त्यांनी खाल्ल्यावर बघितलं का त्याच्यात काय बोलायचं आल्यावर दिसलं नाही, मला अंधार होता। त्याच्यामध्ये ना पक्षी निघालेला आहे, मग ते फेकून दिलं। ते आम्ही पाहिलं शुक्रवारी, आणायला जावं लागतं दर महिने। काय बोलले मला लक्षात नाही राहिले। काय मागणी तुमची? आमची हीच मागणी आमची। माझ्या 3 मुलांना काही झालं नाही, छोटस बी बाळ आहे, त्यांनी पण भात खाल्लाय। ही सरकार का मागणी का बंद करावे त्यांनी। जर समजा पालीचेच तुकडे असते तर 3 मुलांना माझं काही झालं असतं काय केलं असतं? बरं तरी देवाची कृपा, काही झालं नाही, बंद करावे, फक्त आमची हीच मागणी बस। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।